ओके, आता लक्ष द्या. त्यामध्ये पहिला फाईल कोणता असणार आहे? ASGI होस्टिंगसाठी आपण काय करणार आहे? यूज करणार आहे. सेकंड फाईल यामध्ये असणार आहे बघा, सेटिंग डॉट पी वाय. सेटिंग डॉट पी वायचं काम काय असणार आहे? तर जेवढं काही तुमचे कॉन्फिगरेशन असणार आहे ते आपण काय करणार आहे? सेटिंग डॉट पी वाय मध्ये करणार आहे. ओके, सगळे कॉन्फिगरेशन जेवढे असतील तेवढे. त्यानंतर इम्पॉर्टन्स फाईल असणार आहे तुमचा URLs डॉट पी वाय. URLs डॉट पी वाय. ओके, त्यानंतर एक फाईल आणखी असतो यामध्ये, ते असणार यामध्ये तर WSGI फाईल. WSGI फाईल हे पण होस्टिंगसाठी यूज केलं जातं. हे आपण यूज करणार नाहीये. ओके, होस्टिंगसाठी ज्यावेळेस मला वेबसाईट ऑनलाईन घेऊन यायचं असेल त्यावेळेस मी ह्या दोन्ही मध्ये काय करणार आहे? कोडिंग लिहिणार आहे. ह्या फाईलमध्ये पण लिहिणार आहे आणि या फाईलमध्ये पण. सध्याला मला काय करायचं? प्रोजेक्ट मधले दोनच फाईल इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी. ते असणार आहे सेटिंग डॉट पी वाय आणि URLs डॉट पी वाय. ओके, आता इथून पुढे आजच्या लेक्चरला जे आपण ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे, ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन क्रिएट करणार त्यावेळेस सगळं जेवढं काही तुमचा प्रोजेक्टचा कोड असेल ते ऍप्लिकेशन मध्येच आपण करणार आहे. हा प्रोजेक्ट मध्ये फक्त आपण कॉन्फिगरेशन करण्यासाठी आणि बाय डिफॉल्ट एक 2 लाईनचा कोड लिहिणार आहे URLs मध्ये. एवढंच करणार आहे. या प्रोजेक्टचं आपल्याला वर्किंग संपलेलं आहे. त्यामध्ये आपण काहीच कमांड वगैरे रन करणार नाहीये. सगळं जे काय असेल मी काय करणार आहे? माझ्या ऍप्लिकेशन मध्ये क्रिएट करणार आहे. ओके, आता ऍप्लिकेशनचं काम काय असणार आहे? तर काय होतं, प्रोजेक्ट हा एक पार्ट असतो की त्यामध्ये तुम्हाला एक जरी ऍप्लिकेशन तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी प्रोजेक्ट क्रिएट करावे लागतात. ओके, एक प्रोजेक्ट तुमचा कंपल्सरी यामध्ये असतो. पण ऍप्लिकेशनचं काम काय असणार आहे? जर तुमचं जे प्रोजेक्ट असेल ते डिस्ट्रीब्यूट करतं. ओके, वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करतं किंवा वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? तर ऍप्लिकेशन म्हटलं जातं. ओके, त्यांना ऍप्लिकेशन्स म्हटलं जातं. तुम्ही एकाच प्रोजेक्टमध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन्स क्रिएट करू शकता, पण मल्टिपल प्रोजेक्ट क्रिएट करू शकत नाहीये. प्रोजेक्ट तुमचा एकच असणार आहे, पण ऍप्लिकेशन्स काय असणार आहेत? मल्टिपल असणार आहेत. आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे? ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं ते आपण बघूया. ओके, ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी मला हे 8च्या 8 स्टेप काय करावं लागणार आहेत? फॉलो करावं लागणार आहे. ओके, जे 8 स्टेप्स आपण बघितलेले आहेत व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचे, ते 8च्या 8 स्टेप मला काय करावं लागणार आहे? फॉलो करावं लागणार आहे. आणि त्या 8 स्टेप फॉलो केल्यानंतर मी काय करणार आहे? तर 9वा स्टेप जे काय असेल ते ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे. आता बघूया आपण हे वन बाय वन मी काय करतोय, सगळे स्टेप्स काय करतोय आता रिपीट करतोय. यामध्ये जेवढं काय आपले स्टेप्स असेल ते आपण वन बाय वन काय करूया? रिपीट करूया. म्हणजे तुमचं पण प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या पण लक्षात राहील. जेवढं काही तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे त्यामध्ये हे 9 स्टेप्स फॉलो करावं लागणार आहेत. ज्यांच्या सिस्टीम मध्ये पीपी डायरेक्ट इन्स्टॉल होतं त्यांनी फक्त 1 नंबरचा, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबरचा काय करायचं? स्टेप्स फॉलो करायचं. ज्यांच्या सिस्टीम मध्ये डिझाईन इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येतोय त्यांनीच फक्त काय करायचं? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. ओके, आता आपण वन बाय वन काय करूया? यामध्ये चेक करूया. ओके, मी काय करतोय? सी ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर क्रिएट करतोय. आता नवीन फोल्डर. ओके, कालचं जे आपण बघितलं होतं प्रोजेक्ट मध्ये, जे काही व्ह्यूज वगैरे ऍड केलं होतं आणि वेलकम डिस्प्ले केलं होतं, ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं होतं की बाबा त्यामध्ये तुम्ही करू शकता. प्रोजेक्ट मध्ये पण सगळा कोड करू शकता, पण ऍक्च्युली आपल्याला ते आपण यूज कुठंच करणार नाही. ओके, ते रॉंग पद्धत आहे. पण तुम्ही त्यामध्ये करू शकता यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आजच्या लेक्चरला जे आपण ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे तेच, जे काही आजच्या लेक्चरला होणार आहे तेच स्टेप्स काय करायचे तुम्ही पुढं कंटिन्यू करायचे. ओके, जे पाठीमागचे लेक्चर झालेले ते फॉरगेट करून टाका. प्रोजेक्ट मध्ये आपण काय काय केलं होतं ओके ते विसरून जावं. त्यामध्ये आपल्याला काही नीड नाहीये. जे प्रोजेक्ट करणार आहे आपण त्यामध्ये त्याची नीड नाहीये. ओके, आपण प्रॉपर वे न करणार आहे. त्यासाठी इथून पुढचे जे काही स्टेप्स असतील ते आपण फॉलो करणार आहे. ओके, मी काय करतोय? फोल्डर क्रिएट करतोय. यामध्ये सी ड्राईव्ह मध्ये फोल्डर क्रिएट करतोय. फोल्डरचं नाव देतो मी डिजँगो प्रो. ओके, डिजँगो प्रो. ओके, पहिला स्टेप मी क्रिएट केला डिजँगो प्रो. त्यानंतर मी काल काय सांगितलं होतं? ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी जे तुमचं लोकेशन आहे त्याला काय टाईप करायचं? फक्त CMD. CMD टाईप केलं तर तुमचं कमांड प्रॉम्प्ट काय होणार आहे? त्या लोकेशनला ओपन होणार आहे. पहिला स्टेप आपण यूज केला. सेकंड स्टेप काय होता आपला? तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट इन्स्टॉल करायचंय. एकदा जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर ते ऑटोमॅटिकली त्याला काय होणार आहे? सापडणार आहे. नसेल तर तो काय करेल? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट त्यामध्ये
इन्स्टॉल करून घेईल व्हर्च्युअल env. ओके, एंटर. आपल्या सिस्टीम मध्ये काय असणार आहे, तर माझ्या सिस्टीम मध्ये सध्याला तो ऑलरेडी यूज केलेला आहे, आपण काल इन्स्टॉल केलं होतं, त्यामुळे परत मला इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये. तिसरा स्टेप आपण काय बघतोय यामध्ये, मी स्क्रीन साइड बाय साइड करतोय बघा. ओके, स्क्रीन साइड बाय साइड केलेलं आहे यामध्ये. तिसरा स्टेप काय सांगतोय आपल्या यामध्ये, पायथॉन -m व्हर्च्युअल env क्रिएट करायचे. आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय करायचंय, मला क्रिएट करायचे. तर मी काय यूज करणार आहे, पायथॉन. ओके, पायथॉन -m व्हर्च्युअल env. त्यानंतर काय केले होते आपण, एन्व्हायरमेंटचं नाव. काल आपण डेमो घेतलं होतं, आज मी काय करतो, टेक्स्ट घेतो. ओके, आता मी एंटर करतो. ओके, माझं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय झालेलं आहे, आता क्रिएट झालेलं आहे. मी कालच सांगितलं होतं, हे चेक कुठं करायचं आपल्याला, आता त्या फाईलमध्ये जायचं की टेक्स्ट नावाचं फोल्डर क्रिएट झालंय. आता त्या लोकेशनला गेलो मी, टेक्स्ट नावाचं माझं काय फोल्डर त्यामध्ये क्रिएट झालेलं आहे, त्यामध्ये बाकीचा डेटा वगैरे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. ओके, त्यानंतरचं स्टेप्स काय आहे बघा, आपल्याला काय करायचं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करायचंय. आता कमांड काय, आपल्या नेम स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. पण सध्याला नेमच्या ठिकाणी माझं काय मी यूज केलं होतं, टेक्स्ट. त्यामुळे पण इथं काय यूज करावं लागेल, मला टेक्स्ट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव यूज करावं लागेल. त्यानंतर स्लॅश, त्यानंतर स्क्रिप्ट मधलं यस काय असणार आहे, कॅपिटल लेटर, आणि त्यानंतर ऍक्टिव्हेट. ओके, ऍक्टिव्हेट, एंटर केलं. आपलं जे काही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असेल ते ह्या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला काल सांगितलं होतं की ह्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला ते डिस्प्ले होईल. ज्यावेळेस ह्या ठिकाणी ते येईल, त्याच वेळेस समजून जायचं की आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट परफेक्ट काय झालेलं असेल, क्रिएट झालेलं असेल. आता मी CLS करतोय, क्लीन करतोय बाकीचे सगळे कमांड. ओके, आता कमांड कुठपर्यंत आलं, आपण 4 नंबरचं कमांड आपण रन केलेलं आहे. त्यानंतर मला आता 5वा कमांड यूज करायचंय, की आपल्या सिस्टीम मध्ये डिझांगो इन्स्टॉल करायचं. यूज केला मी, pip install डिझांगो. ओके, माझं डिझांगो त्यामध्ये काय झालं होत आहे, तर इन्स्टॉल होत आहे. ओके, प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जरी यूज केलं, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला डिझांगो इन्स्टॉल करावंच लागेल. जर तुम्ही सिस्टीम मध्ये डायरेक्ट इन्स्टॉल केलं असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हे डिझांगो वगैरे इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये त्यामध्ये. ओके, आपलं डिझांगो सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण काय करूया, चेक करूया, डिझांगो मायनस ऍडमिन -हायफन वर्जन. ओके, ते आपलं 5.2.4 आपलं इन्स्टॉल झालं. त्यानंतरचं कमांड काय असणार आहे, आपल्याला ऍप्लिकेशन क्रिएट करायचंय. मी या ठिकाणी काय करतोय, ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी कालचं कमांड यूज करतोय, -admin स्टार्ट प्रोजेक्ट, आणि प्रोजेक्टचं नाव या ठिकाणी मी काय करतोय, आता फर्स्ट प्रोजेक्ट करतोय. कारण मी काल आता जस्ट काय सांगितलं, जर तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करत असाल, तर तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही काय करा, ते प्रिफिक्स जे असणार आहे, त्याला जे सफिक्स सफिक्स म्हटलं जातं, त्याला सफिक्स एंडिंगला काय असतं, सफिक्स असतो, त्याला काय द्या, प्रोजेक्ट म्हणून नाव द्या. पहिल्यांदा मी दिलं फर्स्ट, माझ्या वेबसाईटचं नाव काय असणार आहे, फर्स्ट प्रोजेक्ट. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्ही न्यू लाईनला येतात, त्याच वेळेस तुमचं काय झालेलं असणार आहे, त्या लोकेशनला प्रोजेक्ट क्रिएट झालेलं असणार आहे. ओके, फर्स्ट प्रोजेक्ट ह्या लोकेशनला ते क्रिएट झालेलं असणार आहे. आता मी ओपन करतोय यामध्ये फाईल्स. ओके, आता एक मिस्टेक काय केली आपण यामध्ये, इथं डॉट ऑपरेटर यूज केलेलं नाहीये. ओके, त्यामुळे मी काय करतो, आता ते डिलीट करतोय. किंवा डिलीट करायचं नसेल तर तुम्हाला cd कमांड यूज करा आणि फर्स्ट प्रोजेक्ट यूज करा, फर्स्ट प्रोजेक्ट. कारण त्या फोल्डरच्या इनसाइड मी गेलेलो आहे, तर तुमच्या आता कमांड रन करू शकता. पण ऍक्च्युली मी असं करत नाहीये, मी काय करतो, डॉट ऑपरेटरचाच यूज करतो. त्यासाठी मी काय करतो, हा डिलीट करून टाकतो फोल्डर, आणि परत एकदा काय करतो, क्रिएट करतो. माझ्याकडून डॉट ऑपरेटर घ्यायचं राहिलं होतं त्यामध्ये, त्यासाठी ते डबल क्रिएट झालेलं. ओके, आता कमांड प्रॉम्प्ट क्लोज करतोय मी. आता हे डिलीट करतो. ओके, आता CMD परत मी ओपन करून घेतो या ठिकाणी. ओके, तर आपल्याला काय करायचं आता,
प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. डिझांगो मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव मी काय दिलं होतं, फर्स्ट वेबसाईट, आणि नंतर डॉट ऑपरेटर यूज करायचं राहिलं होतं, त्यामुळे मी काय करतोय तर डॉट ऑपरेटर यूज करतोय. ओके ओके. आता प्रॉब्लेम असं झालंय की आपल्याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय करावं लागतं, ऍक्टिव्हेट करावं लागतं. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय होतं माझं, टेक्स्ट स्लॅश स्क्रिप्ट. ओके, हे इग्नोर करा तुम्ही, सध्याला तुम्हाला याची नीड नाहीये. मी काय केलं, त्या जे आपण स्टेप्स फॉलो केले होत्या त्या त्या स्टेप्स मधून बाहेर पडलं होतं, त्यामुळे ते मला हे करावं लागतं. ओके, तुम्ही हे इग्नोर करा. आता मी कमांड टाईप केलेलं आहे, डिझांगो ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि फर्स्ट वेबसाईट आणि डॉट ऑपरेटर यूज केलेलं आहे. एंटर केलं मी, तर माझं प्रोजेक्ट काय झालेलं असणार आहे, क्रिएट झालेलं असणार आहे. ओके, एकच आणि त्याचे इनसाइड कोड. हे झालं माझं. स्टेप्स किती फॉलो केलं आपण यामध्ये, स्टेप्स नंबर 7. आठवं मला रन करण्याचे स्टेप्स आहेत. ओके, ते पण मी काय करतोय त्यामध्ये रन करून बघतोय. रन करण्यासाठी मी कमांड यूज करतोय पायथॉन ऑटो स्टेप मॅनेज डॉट पी वाय आणि रन सर्व्हर. रन केला आपण, आपल्याला काय भेटलेलं आहे आता, URL भेटलेलं आहे. ओके, URL काय करायचं सांगितलं होतं, कॉपी करायचा आणि जे काही तुमचं ब्राउझर असेल त्यावरती काय करायचं तुम्हाला, पेस्ट करायचं. कंट्रोल V. ओके, आपला प्रोग्राम काय आता सक्सेसफुली रन झालेला आहे. इथपर्यंत आपण काय केले, स्टेप्स फॉलो केलेले. ह्याच्यानंतर मला काय करायचंय, आता जे काही कोडिंग असेल माझ्या ऍप्लिकेशन मध्ये लिहायचंय, ऍप क्रिएट करायचंय, तर ते कसं क्रिएट करणार आहे. ओके, आधी स्टेप्स बघूया आपण ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी, आणि त्यानंतर काय करूया आपण, बाकीचं इनसाइड जे कोडिंग वगैरे असेल ते आपण बघूया. पहिल्यांदा ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठीचं जे 9 स्टेप्स असेल ते मी यामध्ये लिहितोय. ओके, 9 नंबरचं स्टेप्स यामध्ये लिहितोय बघा. 9 नंबरचं ऍप्लिकेशन क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागतोय पायथॉन मॅनेज डॉट पी वाय, त्यानंतर स्टार्ट ऍप. ओके, जसं स्टार्ट प्रोजेक्ट होतं त्यामध्ये स्टार्ट प्रोजेक्ट, तसं काय असणार इथं स्टार्ट ऍप, पण ते कशामध्ये येतं, पायथॉन मॅनेज डॉट पी वाय मध्ये. आणि प्रोजेक्ट कशामध्ये येतोय, डिझांगो ऍडमिन मध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवायचं, डिझांगो ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट, प्रोजेक्टचं नाव. पण इथं ऍप्लिकेशन जर क्रिएट करायचं असेल तर पायथॉन मॅनेज डॉट पी वाय स्टार्ट ऍप. आता ऍपचं नाव इथं असणार आहे. ओके, मी काय करतोय, ऍपचं नाव पण काय देतोय, फर्स्ट, आणि त्याला जे सफिक्स असेल ते काय यूज करतोय, फर्स्ट ऍप. ओके, हे आपण कमांड आता रन करून बघूया ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी. पायथॉन मॅनेज डॉट पी वाय स्टार्ट ऍप फर्स्ट ऍप. ओके, पहिल्यांदा इथं चेक करा, फर्स्ट वेबसाईट एकच आहे आणि आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आहे. बाकीचे हे डेटाबेस वगैरे हे ते पेजेस प्रोजेक्ट बरोबरच येतात. आता इथं आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस मी कमांड रन करणार आहे तिथं एक तुमचं ऍप्लिकेशन काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. जसं फर्स्ट वेबसाईट क्रिएट झालेलं आहे तसंच इथं काय क्रिएट होणार आहे, फर्स्ट ऍप्लिकेशन. ओके, मी CLS कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय, कंट्रोल C, CLS क्लीन करतोय. आता मला ऍप्लिकेशन क्रिएट करायचंय, पायथॉन मॅनेज डॉट पी वाय, त्यानंतर स्टार्ट ऍप. ओके, ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी कमांड काय, पायथॉन मॅनेज डॉट पी वाय स्टार्ट ऍप, त्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव फर्स्ट ऍप. इथं तुम्हाला डॉट ऑपरेटर यूज करण्याची गरज नाहीये. ओके, फक्त प्रोजेक्टला तुम्ही डॉट ऑपरेटर यूज करायचं, ऍप्लिकेशनच्या वेळेस तुम्हाला डॉट वगैरे यूज करण्याची गरज नाहीये. ओके, ते एकदाच ऍप्लिकेशन क्रिएट होतं फोल्डर, मल्टिपल फोल्डर त्यामध्ये क्रिएट होणार नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे त्यावेळेस डॉट ऑपरेटर यूज करायचं नाहीये. मी एंटर करतोय, न्यू लाईनला आता आलेलं आहे. ह्याचा अर्थ तुमचं ऍप्लिकेशन काय झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे. यामध्ये आपण चेक करूया फाईलमध्ये. ओके, तुमचं फर्स्ट ऍप क्रिएट झालेलं आहे. ओके, समजलं काय केलं मी, ते कमांड यूज केल्यानंतर पहिल्यांदा प्रोजेक्ट क्रिएट केला, त्याचबरोबर मी ऍप्लिकेशन पण काय केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. आता मी काय करतोय, आता माझ्या प्रोजेक्टसाठी ज्या गोष्टी लागणार आहे ते सगळं मला भेटलेलं आहे. आता ते सगळं मी VS कोड मध्ये काय करतोय, ओपन करून घेतोय. CMD टाईप केलं मी, या ठिकाणी मी कोड आणि डॉट ऑपरेटरनं व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये ओपन करून घेतोय. ओके, इथं माझे दोन्ही पण काय आलेले, फोल्डर्स आलेले.
इथं माझे दोन्ही पण फोल्डर्स आलेले आहेत. फर्स्ट ॲप हा माझा ॲप आहे आणि त्यामध्ये काही फाईल्स आलेले आहेत. ओके, बाय डिफॉल्ट फाईल्स आलेले आहेत. त्यानंतर फर्स्ट वेबसाईट हा वेबसाईट आहे, आपण काल काम केलं होतं यामध्ये URL setting डॉट py. ओके, आता इथून पुढचे स्टेप्स लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन आपलं क्रिएट झालंय, फर्स्ट वेबसाईट पण आपलं काय झालेलं आहे आता क्रिएट झालेलं आहे. इथून पुढे आता वेलकम मेसेज मला जर डिस्प्ले करायचे असेल ऍप्लिकेशन थ्रू, आता आपण काय करणार आहे, वेबसाईट आणि आपलं ऍप्लिकेशन बाइंड करण्याचं काम करणार. ओके, आता हे जे आपण वेबसाईट क्रिएट केलेलं आहे आपला, ओके, यामध्ये तुमचं काय असणार आहे, हा प्रोजेक्ट असणार आहे आणि हे काय असणार आहे तर तुमचा ऍप्लिकेशन. हे दोन्ही पण मी बाइंड करण्याचं काम करणार आहे. ओके, हे दोन्ही पण आता बाइंड करण्याचं काम करणार आहे. आता ते बाइंड कसं करायचं बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथून पुढं जे काही आपण प्रोजेक्ट क्रिएट केला असेल फर्स्ट वेबसाईट, ओके, त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय करायचंय, फक्त दोनच फाईल वरती कोड करायचंय आणि ते कोणतं कोड असणार आहे ते लक्षात घ्या. ते कोड एकदा तुम्ही केलं की आपल्याला ते प्रोजेक्ट वरती बघायचंच नाहीये, त्या फाईल मध्ये बघायचंच नाहीये आपल्याला. ओके, त्या फाईल मध्ये आपल्याला फक्त सेटिंग डॉट पी वाय आणि URLs मध्ये थोडं कोडिंग लिहायचंय. त्यानंतर आपल्याला हे इकडे बघायचंच नाहीये. ज्यावेळेस मला कॉन्फिगरेशन करायचं असेल त्याच वेळेस मी सेटिंग डॉट पी वाय कडे बघेन. नंतर तर बाकीच्या फाईल्स मध्ये आपल्याला बघायचं पण नाहीये. बाकीचं कोड आपण फर्स्ट ऍप मध्येच करणार आहे. ओके, बघा आता काय करायचंय आपल्याला. आता पहिल्यांदा काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेबसाईट क्रिएट होणार आहे त्यामुळे त्याच्या इनसाइड मध्ये जाऊन काय करायचं, प्रोजेक्ट मधल्या, ओके, आता 10वा स्टेप्स काय करायचे, 10वा नंबरचं स्टेप्स, प्रोजेक्ट मध्ये सेटिंग डॉट पी वाय मध्ये सेटिंग डॉट पी वाय मध्ये सेटिंग डॉट पी वाय मध्ये आपल्याला आपलं ऍप्लिकेशन काय करायचंय, रजिस्टर करून घ्यायचंय. ऍप तुमचं रजिस्टर करायचंय आणि ते कशामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं तर इन्स्टॉल्ड ऍप्स म्हणून एक फाईल आहे, त्यामध्ये काय करायचंय तुम्हाला रजिस्टर करायचंय. ओके, इन्स्टॉल ऍप नावाचं एक फाईल असेल आणि त्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय आता रजिस्टर करायचंय. रजिस्टर करण्यासाठी काय करायचंय, जे काही तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव असेल ते सिंगल कोट मध्ये फक्त लिहायचं. इथं मी लिहितोय ऍप नेम. ओके, सिंगल कोट मध्ये. 10 नंबरचे स्टेप्स बघा. प्रोजेक्ट मध्ये जायचा, प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सेटिंग डॉट पी वाय भेटेल. सेटिंग डॉट पी वाय फाईल ओपन करायचं. त्यामध्ये काय चेक करायचं तुम्हाला, इन्स्टॉल्ड ऍप्लिकेशन्स बघायचे आणि त्या इन्स्टॉल्ड ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या ऍपचं नाव काय करायचं, फक्त रजिस्टर करायचंय. ओके, ते आपण 10 नंबरचे स्टेप्स आता करूया. ओके, हे माझं प्रोजेक्ट आहे फर्स्ट वेबसाईट. त्यामध्ये मला कुठं जायचं, सेटिंग डॉट पी वाय मध्ये. सेटिंग डॉट पी वाय मध्ये गेल्यानंतर मला काय बघायचं आहे, इन्स्टॉल्ड ऍप्स. ओके, मी सर्च करतोय आता. ओके, 33 नंबर लाईनला तुम्हाला दिसेल इन्स्टॉल्ड ऍप्लिकेशन. त्यामध्ये मी तुम्हाला काय करायला सांगितलं, सिंगल कोट मध्ये तुमचं ऍपचं नाव द्यायचं. ऍपचं नाव काय आपला, फर्स्ट ऍप. यामध्ये मेन्शन करा फर्स्ट ऍप. ओके, फर्स्ट ऍप तुमचं काय झालेलं आहे आता, क्रिएट झालेलं. सेटिंगचं काम इथं संपलेलं आहे. सध्याला सेटिंगचं काम आपलं संपलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काहीच लिहिण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस मी टेम्पलेट्स वगैरे यूज करेन, ज्यावेळेस मी HTML चे पेजेस यूज करणार आहे त्याच वेळेस आता काम असणार आहे. ओके, तिथून पुढे आपलं सेटिंग डॉट पी वायचं काम संपलेलं आहे. ह्या फोल्डर मध्ये आपल्याला कोडिंग लिहिण्याची गरज नाहीये. ओके, सेटिंगचं काम संपलं. आता आपल्याला कुठं जायचंय, URLs मध्ये. ओके, आता URLs साठी स्टेप्स कोणता असणार आहे बघा. 11 नंबरचं स्टेप्स काय असणार आहे बघा. 11 नंबरचं स्टेप्स, प्रोजेक्ट मध्ये URLs डॉट पी वाय मध्ये आपल्याला काय करायचंय, आता थोडं कोडिंग लिहायचंय. फर्स्ट लाईनचं कोड असणार आहे बघा. तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचंय एक फंक्शन, ऑलरेडी त्यामध्ये अवेलेबल असणार आहे, फ्रॉम. त्यानंतर लिहायचं डिजँगो URL, काल आपण मेन्शन केलं होतं डिजँगो डॉट URLs. हे त्यामध्ये लाईन ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे डिजँगोनं. ओके, मी ते लाईन फक्त इथं लिहितोय. इम्पोर्ट आणि पाथ असणार आहे, हे डिझायगोनं ऑलरेडी त्या ठिकाणी लोकेशनला अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला फक्त इन्क्लूड नावाचं काय करायचं, कीवर्ड मेन्शन करायचंय. बाकीचं काय करायचं नाहीये, फक्त इन्क्लूड नावाचं काय करायचंय, कीवर्ड मेन्शन करायचंय.
प्रोजेक्ट मध्ये URLs डॉट py ला. ओके, मी सेम आता प्रोजेक्ट मध्ये जाऊन तेच करतोय. फर्स्ट वेबसाईट आपलं प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये URLs डॉट py नावाची फाईल आहे. ओपन केलं मी. ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा हे लाईन आहे जे आता मी तुम्हाला दाखवलं, फ्रॉम डिजँगो डॉट URLs इम्पोर्ट पाथ. त्यानंतर मी जस्ट काय ऍड करायला सांगितले तुम्हाला, इन्क्लूड. ओके, इन्क्लूड नावाचं कीवर्ड काय करायचं तुम्हाला, ऍड करायचं आणि सेव्ह करा. त्यानंतर आपल्याला आता सांगावं लागणार आहे, ओके, प्रोजेक्टला सांगावं लागणार आहे की जर प्रोजेक्ट रन झाला तर बाय डिफॉल्ट कोणता ऍप्लिकेशन त्याला रन करायचंय. ओके, कोणत्या ऍप्लिकेशनचे URL त्याला रन करायचंय. तर ह्यामध्ये आणखी कोड लिहिणार आहे मी, इनसाइड पाथ. आता बाय डिफॉल्ट रन करायचं असेल तर आपण काय करतोय, सिंगल कोट देतोय, कॉमा, आणि त्यानंतर कमांड असणार आहे यामध्ये. आता जस्ट इम्पोर्ट केलेलं आपण इन्क्लूड, आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव, सिंगल कोट मध्ये ऍप्लिकेशनचं नाव डॉट URLs. ओके, कॉमा, आणि तुमचं जे हे काय करायचं, क्लोज करून टाकायचं आणि सेमीकोलन किंवा कॉमा. ओके, हे तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये हे लाईन आता ऍड करायचंय. हे लाईन कुठे ऍड करायचंय बघा, पाथ मी बाय डिफॉल्ट देतोय. मी काय सांगतोय प्रोजेक्टला की बाय डिफॉल्ट जे माझं कोणतं ऍप्लिकेशन रन कर, जे काय मी इथं मेन्शन करणार आहे. आपल्या केसमध्ये एकच ऍप्लिकेशन आहे, फर्स्ट वेबसाईट, त्यामधलं URLs ला तू काय कर, कॉल कर, हे असं मी त्याला सांगतोय. आता आपण तेच करून बघूया. URL मध्ये आलोय आपण, त्यामध्ये पाथ जे बाय डिफॉल्ट त्यांचं लाईन ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर मी काय करतो, यामध्ये आपलं कोड लिहितोय, पाथ, त्याला सांगतोय बाय डिफॉल्ट रन करायचंय तुला. जर पहिल्यांदा जर तू रन झाला तर तुला कुठं जायचंय, ऍप्लिकेशनच्या URL मध्ये जायचंय. आणि ते जाण्यासाठी आपण काय करतोय, पहिल्यांदा ह्या ठिकाणी इन्क्लूड लिहून घेतोय, आणि तेच इन्क्लूड ह्या ठिकाणी काय करतोय मी, इम्पोर्ट करतो. आणि ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट मध्ये ऍप्लिकेशनचं नाव, ऍप्लिकेशन कोणतं आहे आपला, फर्स्ट ऍप. या ठिकाणी मी काय यूज करतोय आता, फर्स्ट ऍप डॉट URLs. ओके, एवढंच लिहायचं. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, सेव्ह. लास्ट असल्यामुळे कॉमा दिलं नाही दिलं तरी पण तो चालेल. ओके, URLs मध्ये एवढंच कोडिंग तुम्हाला लिहायचं आहे. आता आपला प्रोजेक्ट, जे फर्स्ट वेबसाईट प्रोजेक्ट आपण क्रिएट केलेलं आहे, त्यामधलं आपलं पूर्णपणे वर्किंग संपलेलं आहे. ह्याच्याकडे आपल्याला आता बघायचं पण नाही. ओके, हे फर्स्ट वेबसाईट असेल त्यामध्ये आपल्याला आता बघायचं पण नाहीये, ह्याचं काम संपला. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे, जे प्रोजेक्ट मध्ये आपण दोन गोष्टी, सेटिंग डॉट py मध्ये इन्स्टॉल ऍप मध्ये ऍप्लिकेशनचं नाव रजिस्टर करून घेतला, त्यानंतर हा इन्क्लूड पाथ दिलेला आहे, आणि त्यानंतर हे लाईन दिलेलं आहे. एवढं लिहिल्यानंतर आपल्याला वेबसाईटचं जे प्रोजेक्ट आपण क्रिएट केलं होतं, ते प्रोजेक्टचं काय असणार आहे, काम संपणार आहे. आता इथून पुढचं जे काही कोडिंग असणार आहे ते सगळं कशामध्ये असणार आहे, तुमचं फर्स्ट ऍप मध्ये, तुमच्या ऍप्लिकेशन्स मध्ये असणार आहे कोडिंग. ओके, ओके, हे प्रोजेक्टचं URL वगैरे ह्या ठिकाणी मी मेन्शन करतोय, ते आता तुमचं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर नेक्स्ट आता ह्याचे पुढचं स्टेप्स काय करायचे. ओके, आता ऍप, हे दोन्हीचं काम आपलं 10 नंबरचं स्टेप आणि 11 नंबरचं आपलं प्रोजेक्टचं काम केलं, आणि प्रोजेक्टचं इथंच जे फाईल आहे ते संपणार आहे, त्यामध्ये आपल्याला काहीच कोडिंग लिहायचं नाही. इथून पुढचे जे काही स्टेप्स असतील त्या कशावरती ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, तर आपण ऍप्लिकेशन्स वरती, आपलं फर्स्ट ऍप जे आपण क्रिएट केलेलं आहे त्यावरती आपण काय करणार आहे, ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. आता कसं करायचं त्यामध्ये ते बघा. ओके, हे डिलीट करतो या साईडचं मी. ओके, मला क्रिएट करता येतं त्यामध्ये. आता 12 नंबरचं स्टेप्स यामध्ये मी काय करतोय, राईट करतोय. तर 12 नंबरचं स्टेप्स राईट काय करायचंय बघा मला, या ठिकाणी लिहितोय 12 नंबरचं स्टेप्स जे काय असेल ते सगळं कशावरती असणार आहे. आता वरती मी एक कमेंट देतोय बघा, फर्स्ट ऍप ऍप्लिकेशन वरती आपला वर्किंग करणार आहे मी आता, फर्स्ट ऍप. ओके, एंटर. 12 नंबरचं कमांड काय असणार आहे, 12 नंबरचे कमांड काय असणार आहे बघा. तर तुम्हाला आपण आता जस्ट बघितलं की आपण काय सांगतोय त्यांना, की तुम्ही कुठं जावा, फर्स्ट ऍपच्या URLs मध्ये जावा. आता मी फर्स्ट ऍप ओपन केलं तर URLs डॉट py इथं फाईल अवेलेबल नाहीये. ओके, इथं सध्याला दिसत नाहीये तुम्हाला कुठंच URLs डॉट py फाईल आपल्या ऍप्लिकेशन मध्ये नाहीये. मग ह्या वेळेस काय करायचंय तुम्हाला, URLs डॉट py फाईल आपल्या ऍप्लिकेशन मध्ये
क्रिएट करून घ्यायचा. ओके, हे या ठिकाणी लिहायचं URLs डॉट पी वाय. ओके, तुम्हाला इथं अवेलेबल झालेलं असणार आहे. ऍप्लिकेशन मध्ये URLs डॉट पी वाय फाईल नसणार आहे, ते तुम्ही काय करायचे स्वतः क्रिएट करायचंय. ओके, 12वा स्टेप हाच असणार आहे. 12वा स्टेप्स काय लिहितो मी, क्रिएट URLs डॉट पी वाय इन ऍप्लिकेशन्स. ओके, ऍप्लिकेशन्स. आणि इथं मी पाथ पण लिहितोय. तसं तुमचं काय असणार आहे, फर्स्ट ॲप तुमचं ऍप्लिकेशन असेल, त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय, URLs डॉट पी वाय क्रिएट करायचंय. URLs डॉट पी वाय हे तुम्ही त्या लोकेशनला काय करायचंय, क्रिएट करायचंय. ओके, आता आपला ऍप्लिकेशन क्रिएट झाला. ह्यानंतर काय करायचंय बघा, आपण सगळं काय करणार आहे, शॉर्टकट कीज यूज करणार आहे किंवा डायरेक्ट आपण स्वतः कोडिंग पण टाईप करू शकतोय. ओके, मी काय करतोय आता, डायरेक्ट त्यांचा कोड कॉपी करतोय इथला. ओके, कोड कॉपी करण्याची गरज नाहीये, आपण डायरेक्ट काय करूया, डायरेक्ट लिहूया. कोड पण कॉपी करू शकते, पण आपण बेस्ट प्रॅक्टिस साठी लिहून घेऊया डायरेक्ट. 13वा स्टेप्स काय असणार आहे बघा, URLs डॉट पी वाय मध्ये काय लिहायचंय, ऍपचं नाव असेल, त्यानंतर तुमचं URLs डॉट पी वाय फाईल असेल, आणि त्यामध्ये काय कोड लिहायचं आहे बघा, त्यामध्ये लिहायचंय पहिल्यांदा तुम्हाला URLs द्यायचं असेल तर URL इम्पोर्ट करून घ्यावं लागतं फ्रॉम डिजँगो URL, डिजँगो डॉट URLs. ओके, डिजँगो URL, त्यानंतर इम्पोर्ट पाथ. ओके, आता पाथ असणार आहे या ठिकाणी, ते काय करावं लागेल, इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. त्यानंतर काय लिहायचंय आता तुम्हाला, URL पॅटर्न, URL पॅटर्न इज इक्वल टू, जे सर्क्युलर ब्रॅकेट असेल ते ओपन करा, आणि त्या इनसाइड आपल्याला काय करायचं, आता कोडिंग लिहायचंय. त्यामध्ये काय असणार आहे, पाथ, आणि काल जे आपण लिहिलं होतं बाय डिफॉल्ट तुम्हाला कोणतं पेज रन करायचंय, आता ते कोड काय करायचंय तुम्हाला, रन करायचं. ओके, बाय डिफॉल्ट पेज लिहिलेलं आहे. त्यानंतर कालचं जे कोड होतं, व्ह्यूज डॉट इंडेक्स, त्यानं एवढंच असणार आहे यामध्ये. ओके, जर बाय डिफॉल्ट जर माझ्या ऍप्लिकेशन मध्ये आलो, पहिल्यांदा आपण काय सांगतो या ठिकाणी बघा, जर प्रोजेक्टला काय सांगतोय आपण, बाय डिफॉल्ट आपला ऍप्लिकेशनचा URL रन करायला सांगतोय. आणि ह्या ठिकाणी काय सांगतोय आपण, जर आपलं बाय डिफॉल्ट URL आला असेल, तो काय करणार आहे, तुमच्या ऍप्लिकेशन मधले URL रन करेल. आणि URL कडे आल्यानंतर परत एकदा मी सांगतोय की माझ्या ऍप्लिकेशन मधले जे बाय डिफॉल्ट URL आहे ते रन कर. ते रन झाल्यानंतर माझं व्ह्यू डॉट इंडेक्स मधलं जे काही डेटा असेल ते काय होणार आहे, रन होणार आहे. ओके, सेम ऍज इट इज मी काय करतोय, हे त्यामध्ये राईट करतोय आता, URLs डॉट पी वाय. जर तुम्हाला राईट करायचं नसेल तर ह्यामधला कोड ऍज इट इज कॉपी करा. ओके, वेबसाईट मधलं जे URLचं कोड आहे ते कॉपी करून घ्या, कंट्रोल-C करा, आणि आपल्या ऍप्लिकेशनच्या URL मध्ये काय करा, पेस्ट करा, कंट्रोल-V. आणि ह्यामधलं कोणतं, हे लागत नाहीये, हे काढून टाका. इन्क्लूड पण लागत नाहीये, हे पण काढून टाका. आणि ऍडमिन पण लागत नाही, हे पण काढून टाका. आणि ह्या ठिकाणी आपण जे आता राईट केलेलं ते कोड काय करा, राईट करा. कोणता, व्ह्यूज डॉट इंडेक्स. ओके, झालं. सेम आपण आता सेम राईट केलेलं आहे, मी जस्ट आता तुम्हाला इथं राईट केलं होतं ते सेम राईट केलेलं आहे बघा. हे कोड बघा, आणि ह्या ठिकाणी आपण आता जस्ट राईट केलेलं आहे ते कोड बघा. मी साईड बाय साईड स्क्रीन करतोय, त्यामध्ये एकदा चेक करू शकता तुम्ही. ओके, तर स्क्रीन यामध्ये होत नाहीये. ओके, यामध्ये बघा इथे URLs पॅटर्न आहे, पाथ आहे, व्ह्यू डॉट इंडेक्स दिलेला आहे, आणि फर्स्ट एक लाईन आपण काय केलंय, इम्पोर्ट केलंय. ओके, कॉपी पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः टाईप करू शकता त्यामध्ये. ओके, हे कोड झालेलं आहे. आता ह्याच्या नंतरचं स्टेप्स काय असणार आहे बघा, हे आपण टाईप केलं. 14वा स्टेप काय असणार आहे, 14 नंबरचा स्टेप काय असणार आहे, तुम्हाला जे तुम्ही हे कमांड दिलेलं आहे, URL पॅटर्न दिलेलं आहे, त्याच्या वरती काय करायचं, तुम्हाला व्ह्यूज इम्पोर्ट करून घ्यायचंय. ओके, सेम असणार आहे, त्यामध्ये हे सेम कोडिंग असणार आहे, किंवा ह्यामध्येच मी तुम्हाला दाखवतो की काय कोड लिहायचंय तुम्हाला. ओके, आता तुम्ही इथे यूज करताय, ह्याचा अर्थ तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. जे व्ह्यूज पेज आपण क्रिएट करणार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला घेऊन यावं लागणार आहे. त्यासाठी काल आपण कमांड बघितलं होतं
ते कमांड आता मी काय करतोय या ठिकाणी यूज करतो. ओके, इम्पोर्ट करण्यासाठी फ्रॉम डॉट इम्पोर्ट आणि व्ह्यूज. ओके, हे कमांड तुम्हाला काय करावं लागेल, यूज करावं लागेल, कारण जे व्ह्यू डॉट इंडेक्स असणार आहे ते त्याला सापडणार नाहीये. त्याला जे व्ह्यूज आपण क्रिएट करतोय त्यामध्ये जेवढे काही तुमचे फंक्शन क्रिएट केलेलं असेल ते आपण कोणत्या पेजवरती घेऊन येतोय, ऍप्लिकेशन पेजवरती घेऊन येतोय. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की व्ह्यूज मधलं जे काही डेटा मला URL ठिकाणी लिहायचं असेल तर मी काय करणार आहे, ते इम्पोर्ट करून घेणार आहे. सेम आता मी काय करतोय, इम्पोर्ट करून घेतोय त्या लोकेशनला. आता इथे एरर येतोय आपल्याला, ते एरर सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करावं लागतं, व्ह्यूज इम्पोर्ट करून घ्यावं लागतं. फ्रॉम डॉट इम्पोर्ट आणि व्ह्यूज. ओके, तुमचं एरर सॉल्व्ह झालं. ओके, आपण असं पण म्हणू शकतो की हा लाईन आपल्याला ऍड करायचंय 14व्या स्टेपला. मी ऍज इट इज हा कोड कॉपी करतोय, Ctrl+C, आणि 14वं जे रूल असणार आहे आपला त्यामध्ये काय करतोय, आता पेस्ट करतोय. कुठे गेला हा? ओके, 14व्या नंबरचा स्टेप्स या ठिकाणी मी ऍड केलेलं आहे. कोणता? हे फाईल फक्त मी काय केलंय, इम्पोर्ट केलेलं आहे सेम लोकेशनला. आता 15 नंबरचे स्टेप्स काय असणार आहे बघा. 15 नंबरचे स्टेप्स काय असणार आहे, हे तुम्हाला कंपल्सरी सगळे स्टेप्स फॉलो करावंच लागणार आहे त्यामध्ये. आता 15 नंबरच्या स्टेप्सला तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये व्ह्यूज डॉट पीवाय मध्ये जायचंय. व्ह्यूज डॉट पीवाय मध्ये जायचंय आणि तिथं तुम्हाला काय करायचं, आता जे तुम्ही इंडेक्स फंक्शन क्रिएट केलेलं आहे त्याचं काय करायचं, तुम्हाला फंक्शन क्रिएट करायचं. इथून कॉल होते तुमचं फंक्शन, तर मग व्ह्यूज डॉट पीवाय मध्ये ते फंक्शन असायला पाहिजे. मग मी ऍज इट इज काय क्रिएट करतोय, डेफिनेशन डीएफ नावाचं कीवर्ड आपण फंक्शन क्रिएट करण्यासाठी यूज करतोय. फंक्शनचं नाव काय मी दिलं, इंडेक्स, आणि काल सांगितल्याप्रमाणे एक पॅरामीटर घेतोय, कोणता, रिक्वेस्ट. ओके, रिक्वेस्ट पॅरामीटर, त्यानंतर कोलन, आणि त्यानंतर आपण काल बघितलं होतं, जर मला एक वेबसाईट वरती टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल तर मी काय यूज करतोय, HTTP रिस्पॉन्स. काल आपण बघितलेला HTTP रिस्पॉन्स. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये काय देणार आहे मी, जे काही मला वेलकम मेसेज असेल किंवा काही असेल ते काय करणार आहे, ह्या ठिकाणी प्रिंट करणार आहे. ओके, हे दिलेलं आहे आपण 14व्या नंबर स्टेप. 15व्या नंबर स्टेपला ऍप्लिकेशन मध्ये जायचा, व्ह्यूज डॉट पीवाय बघायचं आणि त्यामध्ये हे कोड काय करायचं, तुम्हाला राईट करायचं. ओके, सेम ऍज इट इज कोड मी काय करतो, कॉपी करतोय आणि त्या लोकेशनला काय करतोय, आता जस्ट पेस्ट करतो. ओके, सेम व्ह्यू डॉट पीवाय आपला ऍप्लिकेशन आहे, हा फर्स्ट स्टेप. त्यामधलं कोणतं फाईल बघायचं आहे आपल्याला, व्ह्यूज डॉट पीवाय. व्ह्यूज डॉट पीवाय मध्ये आलोय. बाय डिफॉल्ट त्यांनी हे काही नेम स्पेस इम्पोर्ट केलेले आहे, तिथं फक्त कालच्या प्रमाणेच HTTP रिस्पॉन्स काय करा, त्यामध्ये ऍड करून घ्या. आता ह्या ठिकाणी तुम्हाला फंक्शन क्रिएट करायचे व्ह्यूज. ओके, पहिल्यांदा डेफिनेशन, त्यानंतर आपण फंक्शन कोणतं कॉल करतो URLs मधून, इंडेक्स नावाचं. मग ह्या ठिकाणी द्या इंडेक्स, आणि तो एक पॅरामीटर घेतोय कोणता, रिक्वेस्ट नावाचा, आणि त्यामध्ये कोलन. त्यानंतर रिटर्न, वेबसाईट वरती मला डिस्प्ले करायचं वेब पेज वरती, तर मी HTTP रिस्पॉन्स यूज करतोय. ब्रॅकेट मध्ये जस्ट डबल कोट मध्ये वेलकम टू डिझाईन. ओके, वेलकम टू डिझाईन. सेम एवढं 15 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. त्यावेळेस तुम्हाला तुमचं फंक्शन काय होणार आहे, कॉल होणार आहे. तुम्हाला वेलकम टू डिझांगो पेज काय होईल, क्रिएट होईल. त्यामध्ये एवढे 15चे 15 स्टेप्स फॉलो करावं लागेल. आणि 16वा स्टेप्स काय असेल, तुमचा ऍप्लिकेशन रन करायचा. ऍप्लिकेशन रन करण्यासाठी, सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी आपण कोणता कमांड यूज करतोय, पायथॉन मॅनेज डॉट पीवाय रन सर्व्हर. ओके, सेम कमांड आता CMD वरती रन करा. या ठिकाणी पायथॉन, किंवा इथं तुम्हाला CMD वरती रन करायचं नसेल, VS कोड वरतीच करायचं असेल, तर या ठिकाणी असणार आहे, राईट क्लिक करा 3 डॉट वरती, टर्मिनल, न्यू टर्मिनल. ओके, रनच्या नंतर 3 डॉट्स आहेत. ओके, त्या डॉट्स वरती क्लिक करा, टर्मिनल, न्यू टर्मिनल.
इथं तुमचं लोकेशन काय होणार आहे, तुमचं व्हिज्युअल स्टुडिओचं कमांड प्रॉम्प्ट ओपन होणार आहे आणि इथं तुम्ही कमांड यूज करू शकता, पायथॉन manage.py रन सर्व्हर. ओके ओके, त्याने तुम्हाला इथं URL दिलेला आहे. ओके, ते मी काय करतोय आता, URL कॉपी करतोय. ओके, कॉपी केलं नाही केलं तरी पण चालेल, ऑलरेडी आपला त्या ठिकाणी रन आहे त्या लोकेशनचं. मी काय करतोय आता, जस्ट रिफ्रेश करतोय. रिफ्रेश केल्यानंतर बघा मला आउटपुट मध्ये काय भेटलेलं आहे, वेलकम टू डिझायंगो. ओके, एवढे तुम्हाला टोटल 16 स्टेप्स काय करावं लागतात, फॉलो करावं लागतात. त्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट आणि ऍप्लिकेशन काय होतं, कॉन्फिगर होतं. आणि हेच मेथड जे डेव्हलपर्स असणार इंडस्ट्रीमध्ये काम करतात, हेच 16 स्टेप्स फॉलो करतात. ओके, हे 16 स्टेप्स म्हणजे तुम्हाला काय, त्यामध्ये सिंपल सिंपल स्टेप्स आहेत. ओके, एकदा तुम्ही प्रत्येक वेळेस तीन चार ऍप्लिकेशन क्रिएट केले तुम्हाला ते पाठ होऊन जातं. पण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जर क्रिएट करण्याची गरज नसेल तर 5 स्टेप्स काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. जर तुमच्या सिस्टीम मध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल तर मग तुम्हाला 16 स्टेप्स फॉलो करावं लागते. ओके, आणि काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या इनसाइड HTML चे टॅग्स पण यूज करू शकता. H1 टॅग मी या ठिकाणी यूज केलं आणि या ठिकाणी काय केलं, क्लोज केलं. त्यानंतर सेंटर टॅग यूज केलं, सेंटर टॅग यूज केलं आणि ह्या ठिकाणी काय केलं, सेंटर टॅग क्लोज केलं. सेंटर टॅग क्लोज केलं. ओके, कसं आहे माहिती आहे का, यामध्ये हे तुम्हाला दिसतं किचकट, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार यामध्ये तुम्हाला हे एकदम इझी जाणार आहे. ओके, तुम्हाला आता चेंजेस मी दाखवतो यामध्ये कसं वर्किंग करतं. मी आता याच्यावर दिलेलं आहे आणि कंट्रोल ज्यावेळेस मी प्रेस करतोय त्यावेळेस खाली जे सर्व्हर असेल डिझायंगोचा ते ऑटोमॅटिकली काय होते बघा, अपडेट होते. सेव्ह केलं, ऑटोमॅटिकली सर्व्हर त्याने चेक केले काय चेंजेस केले आणि सर्व्हर काय झाला, अपडेट झाला. तुम्ही जे वेब पेज असेल ते काय करतोय, रन करतोय. बघा इफेक्ट काय दिलं, वेलकम टू डिझायंगो सेंटर मध्ये आला. त्याचबरोबर अंडरलाईन जे HR टॅग आपण यूज केला होता, हॉरिझॉन्टल लाईन, ते पण आपल्याला काय झालेलं आता डिस्प्ले झालेलं. ओके, जे आजच्या लेक्चरला आपण जे बघितलेलं आहे तेच सगळ्यांनी काय करायचं, स्टेप्स फॉलो करायचे. ओके, मी स्टेप बाय स्टेप सगळं त्यामध्ये दिलेलं आहे, की असं त्यामध्ये असं नाही की बाबा वेगळं काहीतरी आपण करतोय. जे काय असेल ते स्टेप बाय स्टेप सगळं मी मेन्शन केलेलं आहे त्यामध्ये. ते स्टेप्स सगळे फॉलो करा, सिक्वेन्स फॉलो करा, तुमचं कोडिंग सक्सेसफुली काय होईल, रन होईल त्यामध्ये. ओके, समजलं आजच्या लेक्चरला आपण कोणकोणते पॉईंट बघितले. हाँ ओके, सगळ्यांनी काय करायचं, ते स्टेप्स फॉलो करायचे. आणि कसं आहे माहिती का, जर आज लेक्चर झालं की त्याच्यावरती तुम्हाला जे मी सांगितलं त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची, कारण एक जरी तुमचे दिवस गॅप पडलं तर ते तुम्ही करत नाहीये. जर आजच्या लेक्चरचं नाही केलं तर पुढच्या लेक्चरचं तुम्हाला समजणार नाहीये. त्यासाठी जे काय आपलं झालेलं असेल त्यावरती काय करा, काम करा. ओके, ट्राय करा ते वेगवेगळे, एकदा बनवा, दोनदा बनवा, एकदा 16 स्टेप्स फॉलो करा, दुसऱ्यांदा 16 स्टेप्स फॉलो करा. कारण कसं आहे, 2-3 वेळा बनवले की तुम्हाला ते सगळे स्टेप्स माहित होतात आणि कंपल्सरी तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते सगळे स्टेप्स तुम्हाला यूज करावेच लागणार आहे. तुम्हाला ऑप्शन नाहीये, हे स्टेप्स तुम्हाला फॉलोच करावे लागतील. ओके, आणि त्यामधले आणखी तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे, मला ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी मी कोणतं कमांड यूज केलेलं आहे ते पण तुम्ही यामध्ये काय करायचंय, बघायचंय त्यामध्ये. ओके, ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी आपण कोणतं कमांड यूज करतोय, ओके, प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी 7 नंबरचं कमांड यूज करतोय मी. ओके, प्रोजेक्टला रन करण्यासाठी कोणतं कमांड यूज करतोय, प्रोजेक्ट किंवा तुमच्या ऍप्लिकेशन जे काय तुमचं कोड सगळं असेल डिझायंगोचा ते रन करण्यासाठी 8 नंबरचं कमांड आणि जे लास्ट कमांड आहे ते रन करतो, पायथॉन मॅनेज डॉट पीवाय. लक्षात ठेवायचं, पायथॉन मॅनेज डॉट पीवाय हा सर्व्हरला स्टार्ट करण्यासाठी, तुमचं ऍप्लिकेशन रन करण्यासाठी. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी डिझायंगो ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव आहे. ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी पायथॉन मॅनेज डॉट पीवाय फर्स्ट स्टार्ट ॲप आणि जे तुमचं ऍप्लिकेशनचं नाव असणार आहे त्यामध्ये. ओके, हे स्टेप्स लक्षातच तुम्ही ठेवायचे. ओके, हे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ मी शेअर करेनच. कालच्या व्हिडिओची लेंथ जास्त असल्यामुळे ते अपलोड होत नाहीत, 1 GB पेक्षा तो जास्त साईज आहे. आय थिंक व्हॉट्सअपला पण तो अपलोड होत नाहीये
आणि वेबसाईटला पण होत नाही. मी काय करतोय आता, ते व्हिडिओ अपलोड करतोय युट्यूबला, जे माझे अकाउंट असेल युट्यूबला त्याला अपलोड करतोय आणि तिथून फक्त लिंक थ्रू वेबसाईटला ऍक्सेस करण्याचा ट्राय करतोय. ओके, ते व्हिडिओ पण तुम्हाला भेटून जाईल. पण ऍक्च्युली त्या व्हिडिओवरती एवढं फोकस करू नका, कारण मी काय सांगितले, आपल्याला जे प्रोजेक्ट मध्ये सगळा कोड लिहायचा नाहीये. आपल्याला जे आजच्या लेक्चरला झालेलं आहे हे स्टेप सगळे फॉलो करायचे. ओके, जर कालचे स्टेप्स तुम्ही फॉलो करत बसला तर तुमचं परत कन्फ्युजन होईल. त्यामुळे काय करायचंय, आज जे आपण हे 16 स्टेप्स बघितलेले आहेत, त्या 16 स्टेप्स मध्येच तुम्हाला काय करायचंय, वर्किंग करायचं. त्यामुळे ते कालचं स्किप करा. हे जे असेल ह्याच्यावरती जास्त करून फोकस करा, जेणेकरून तुम्हाला इझिली परत सगळे ऍप्लिकेशन वगैरे क्रिएट करता येईल आणि तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, समजलं एवढं सगळं? समजलं? आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? ओके. ओके, आजच्या येतोय. लेक्चरला आपण एवढंच बघूया. मी तुम्हाला हे पण उद्या उद्या सकाळीच देईन, तुम्हाला शेअर करेन उद्या सकाळपर्यंत. व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळपर्यंत शेअर करेन. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहे, जे URLs आपण हे पास करतोय ह्या ठिकाणचं, त्यावरती काम करायचं आहे आपल्याला. युआरएल बाय डिफॉल्ट कोणतं असणार आहे, डायनामिक कोणतं असणार आहे, जेवढे काही कन्सेप्ट असणार आहेत यामधले ते सगळ्यावरती आपण काय करणार आहे, उद्या उद्या नाही, उद्या रविवार आहे, परवा दिवशी सोमवारी जे काही लेक्चर असेल आपलं, त्यावेळेस आपण काय करणार आहे, URL वरती काम करणार आहे. मी काय करतोय यामध्ये, तुम्हाला आता प्रोजेक्ट ऍप्लिकेशन एवढे 16 स्टेप समजले, तर यामधलं URL जे पार्ट आहे त्याचं सेपरेट, जेवढं काही डिझायगो मध्ये सगळं URLs वरती काम करतात डेव्हलपर, त्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. त्यानंतर व्ह्यूज मध्ये किती पद्धतीने कोड लिहिलं जातं, आता आपण एकच बघितलेलं नाही डेफिनेशन वगैरे. व्ह्यूज मध्ये किती पद्धतीने कोड लिहिलं जातं, काय काय लिहिलं जातं, ते सगळं त्यामध्ये तुम्हाला सेपरेट एक एक व्हिडिओ किंवा एक एक दिवस आपण त्यावरती लेक्चर कंटिन्यू करणार आहे. त्यानंतर मॉडेल वरती एक एक दिवस काम करणार आहे, टेम्पलेट वरती एक एक दिवस काम करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे. ओके, आणि इथून पुढे लक्षात ठेवायचे, हे 16 स्टेप्स कंपल्सरी आपल्याला फॉलो करायचे. 16 स्टेप्स जाऊ द्या, पण त्यामध्ये तुमचं प्रोजेक्ट क्रिएट करणे कुठपर्यंत तुम्हाला, तर 11 स्टेप्स पर्यंत तुम्हाला 11 नाही, 12 स्टेप्स, 13 स्टेप्स पर्यंत तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. त्यानंतर कोड इकडे तिकडे चेंज होईल, पण 13 ते 14 स्टेप्स पर्यंत सगळंच तुम्हाला त्यामध्ये करायचं आहे. ओके, शक्यतो 16च्या 16 स्टेप्स आपल्याला प्रत्येक वेळेस रिपीट करायचे. त्यानंतर जे काही आणखी पुढे कोड अपडेट होत राहणार आहे, त्यानंतर आपण अपडेट करत राहणार आहे. ओके, हे 16 स्टेप्स वरती काम करून करा आणि बघा. त्यामध्ये मी सगळं प्रॉपरली तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रोजेक्ट मध्ये जायचंय, प्रोजेक्ट मध्ये सेटिंग डॉट पीवाय असणार आहे, त्या सेटिंग डॉट पीवाय मध्ये इन्स्टॉल ऍप नावाचे डेटा असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हे ऍड करायचंय. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली मी लिहून दिलेलं आहे. ओके, एकदा ट्राय करून बघा. त्यामध्ये जे काही एरर असेल तर मला व्हॉट्सअपला शेअर करा, त्यावरती मी सोल्युशन पण देईन तुम्हाला. ओके, जर मी अवेलेबल असेल, ऑनलाईन असेल तर त्याच वेळेस देईन, नसेल तर परत सेंड करून तुम्हाला त्यावरती तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, आजच्या लेक्चरला एवढंच. बास बास करूया यामध्ये, कारण तुमचं कन्फ्युजन होईल. 16च्या 16 स्टेप्स एवढं आणखी पुढे घेतलं तर आणखी स्टेप्स तुमच्या लक्षात राहणार नाही. ओके, इथपर्यंत आपण स्टॉप्स करूया. आणि सोमवारी उद्या सुट्टी असेल, उद्या दोन्ही हे पूर्ण करून बघा, 2-3 प्रोजेक्ट क्रिएट करून बघा. आणि जर झालंच तर मला कोडिंग पण शेअर करू शकता की झालेलं आहे, आम्ही हा कोड केलेला आहे. कसं आहे, मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला पण जमलं पाहिजे. इथं मी करतोय, मला जमतंय, त्यात काहीच आउटपुट नाही आपल्याला. तुम्हाला पण जमलं पाहिजे, तुम्हाला पण ते कन्सेप्ट सगळे यायला पाहिजे. ओके, त्यासाठी काय करा, जे काही तुमचं कोड झालं असेल तर मला ग्रुपमध्ये डायरेक्ट मेसेज करा. ते काय आपल्याला तिथं पैसे वगैरे लागत नाही. सर, माझं कन्सेप्ट झालेलं आहे, जे 16 स्टेप्स झालेले आहेत ते रन केलेले आहे. उद्या आपण घेतला एखादा कन्सेप्ट, तर सर हा कन्सेप्ट माझं प्रॉपर रन होतोय, सर हा माझं कन्सेप्ट समजलं नाही, मला रिपीट करा. त्याचं तुम्ही बिंदास मेसेज करू शकता. ओके, ओके, आजच्या लेक्चरला एवढंच करूया आपण. उद्या उद्या सुट्टी आहे, उद्या हे ट्राय करून बघा. परवा दिवशी आपण पुढचं पार्ट कंटिन्यू करूया. ओके, गुड नाईट. लेफ्ट करा सगळे.